रोज रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं किंवा एखाद्या दिवशी संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न असतो। तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची अगदी मऊ लुसलुशीत पौष्टिक आंबोळी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक मोठी वाटी भरून ज्वारीचे पीठ घेतले आहे। यातच अर्धी वाटी रवा घ्यायचा, पाऊण वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं। सगळे साहित्य एकाच वाटीने मोजून घेतले आहे। आंबोळी बनवण्यासाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता हे मिक्सर मधून वाटून घ्यायचं। हे वाटताना यामध्ये आणखी थोडं पाणी घालायचं। तर बघा हे मिक्सर मधून मी वाटून घेतलं आहे। थोडं घट्टच आहे, पण मिक्सर मधून वाटताना यात मी आणखी अर्धी वाटी पाणी घातलं होतं। आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन यामध्ये घालून घ्यायचं। हे आंबोळीचे पीठ खूप जास्त पातळ करायचे नाही, असं थोडं घट्टच पाहिजे। 2-3 वेळा हे चमच्याने असं व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ आंबवून घ्यायचं। खूप जास्त वेळ पीठ आपल्याला आंबवायचं नाही आहे, फक्त 10 ते 15 मिनिटच बाजूला ठेवा। पीठ आंबवण्यासाठी ठेवलं तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊया। त्या चटणीसाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। आताच 2 चमचे डाळवा घालायचा। डाळवा नसेल तर भाजलेले शेंगदाणे घालू शकता। थोडी कोथिंबीर घालायची, हिरवी मिरची अशी तोडून घालायची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, पाव चमचा जिरं। आता जिरं थोडंच घालायचं, नंतर तडक्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता यात थोडं पाणी घालून हे मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। चटणी बनवून घेतली आहे, फक्त 5 मिनिटात चटणी तयार झाली। आता यावर तडका घालायचा आहे। त्यासाठी इथे तडका पॅन मध्ये मी थोडं जिरं आणि मोहरी घालून तडका तयार केला आहे। तडका यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। ही चटणी आंबोळी सोबत खूप छान लागते आणि पटकन तयार होते। आता पीठ आंबवायला ठेवून सुद्धा 10 ते 15 मिनिटं झाले आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात अर्धा चमचा मीठ घालायचं। मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यामध्ये आपण थोडा सोडा घालून घेऊया। सोडा न घालता सुद्धा तुम्ही आंबोळी बनवू शकता, पण सोडा घातल्यामुळे आंबोळीवर छान जाळी पडते। आता आपण याच्या लगेच आंबोळी बनवून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे। आता गॅस मोठा करायचा आणि 1 चमचा बॅटर घेऊन अशा प्रकारे तव्यावर पसरवून घ्यायचं। बघा यावर छान होल्स पडले आहे। आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर दोन्ही साइडने आंबोळी भाजून घ्यायची। आंबोळी सुकली आहे। आता यावर थोडं तेल किंवा तूप घालायचं, पण ज्वारीच्या पिठाच्या आंबोळी तूप घालूनच खूप छान लागतात, त्यामुळे मी या तुपावरच भाजून घेते। आता आंबोळी पलटून घ्या। पुन्हा आंबोळी पलटून घ्यायची। आंबोळी दोन्ही बाजूनी छान भाजल्या गेली आहे। हे आता काढून घेऊयात। आंबोळी काढल्यानंतर ती अशा प्रकारच्या जाळीवर, नेटवर किंवा एखाद्या चाळणीमध्ये ठेवा। थंड होईपर्यंत आंबोळी अशा जाळीवरच ठेवायच्या। आणखी एक आंबोळी बनवून दाखवते। ह्या आंबोळी आपण झटपट 15 ते 20 मिनिटातच बनवल्या आहे आणि चवीला तर खूप छान लागतात। याच प्रकारे सगळ्या आंबोळी बनवून घ्यायच्या। थंड होईपर्यंत अशा जाळीवर किंवा चाळणीवर ठेवायच्या। तर इथे मी सगळ्या आंबोळी बनवून घेतल्या आहे। एवढ्या पिठाच्या 7 आंबोळी तयार झाल्या आहेत। मोठ्या मोठ्याच आंबोळ्या बनवल्या आहे। सगळ्या आंबोळीवर छान जाळी पडली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झाल्या आहेत। सकाळी नाश्त्यासाठी किंवा एखाद्या दिवशी रात्रीच्या हलक्या जेवणासाठी ही रेसिपी नक्की करून बघा। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा बटाटा घेऊन मी त्याच्या छोट्या छोट्या पोळी करून घेतल्या आहे। बटाटे छोटे असेल तर 2 बटाटे घ्या। आधी बटाट्याच्या वरचं साल काढून त्याच्या छोट्या छोट्या पोळी करून पाण्यामध्ये ठेवायच्या। पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या। आता यातच 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं, अर्धी वाटी दही,
आणि पाव वाटी बेसन पीठ। सगळे साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचे। आता यातच 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या। ह्या मिरच्या तिखट नाही आहे म्हणून मी 2 घातल्या। मिरची तिखट असेल तर एकच घाला। त्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। ज्या वाटीने तांदळाचे पीठ बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं। मिक्सर चालू बंद करून हे खूप वेळ मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं। यात बटाट्याचे छोटे छोटे कण राहायला नको। बघा अशा प्रकारे याचं अगदी स्मूथ बॅटर करायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी सुद्धा यात घालून घ्या, पण यात खूप जास्त पाणी घालायचं नाही। मिक्सरमधून वाटताना जेवढं पाणी सांगितलं होतं अर्धी वाटी तेवढंच पाणी घालायचं, पण यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही। हे बॅटर आपल्याला असं घट्टच पाहिजे। आता यात अर्धा चमचा मीठ टाकायचं। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं हे असंच बाजूला ठेवायचं। खूप जास्त वेळ हे बॅटर भिजत ठेवायचं नाही, फक्त 10 मिनिटच ठेवा। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। यात आता थोडा चिमूटभर सोडा घालायचा। याच्या आपण इन्स्टंट बेन्नी डोसे बनवणार आहोत। डाळ तांदूळ न भिजवता असे इन्स्टंट बेन्नी डोसे बनवतात। तर आता लगेच आपण याचे छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी थोडं तूप लावून घ्यायचं। तवा गरम झाला की यावर थोडं पाणी शिंपडून घ्या आणि कपड्याने अशा प्रकारे पाणी पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर व्यवस्थित पसरवला जातो। आता 2 चमचे बॅटर घेऊन असं तव्यावर पसरवून घ्यायचं। हे खूप फास्ट पसरायचं। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर तूप घालून घ्यायचं आणि डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। डोस्याचा रंग बदलला आहे, डोसा भाजला गेला। आता आपण काढून घेऊयात। बघा हे डोसे तव्याला चिटकत नाही, पटकन निघतात आणि ह्या डोस्याला रंग खूप सुंदर येतो। डोसा तयार झाला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। आणखी एक डोसा बनवून दाखवते। डाळ तांदूळ न भिजवता असे पटकन हे बेन्नी डोसे बनवता येतात। एवढ्या मिश्रणाचे 7 डोसे तयार होतात। पटकन हे डोसे बनतात आणि चवीलाही खूप छान लागतात आणि मस्त कुरकुरीत सुद्धा होतात। तर इथे मी 3 डोसे बनवून घेतले आहेत। हे डोसे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा यासोबत खाण्यासाठी सांबार बनवा। एखाद्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता। पटकन तयार होतात, तर नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप मसूर डाळ घेतली आहे। यातच पाव कप मुगाची डाळ घ्यायची। असा मुगाचा सोला घ्यायचा किंवा मुगाची हिरवी डाळ असेल तर ती घ्या। डाळ आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या। आता पुन्हा यात पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून 3 तास डाळ अशीच भिजत ठेवायची। 3 तास ठेवा किंवा रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता। आता 3 तासानंतर झाकण काढून पाहूया। बघा डाळ चांगली मुरलेली आहे, डबल झाली आहे। आता हे डाळ भिजत ठेवलेलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि यातच 1 कप ओट्स घ्यायचे। अर्धे पीठ मी शिलून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतले आहे। पीठ घातल्यामुळे ह्या रेसिपीला रंग छान येतो आणि हेल्दी होते। 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, थोडंसं अद्रक, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं। 2 मिनिटं मी हे व्यवस्थित एकत्र सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि 2 बॅचेसमध्ये हे थोडं थोडं वाटून घ्यायचं। हे मिक्सरमधून वाटताना यात पाणी सुद्धा घालायचं, पण खूप जास्त हे पातळ भिजवायचं नाही आहे, घट्टच करायचं, अगदी स्मूथ वाटायचं। बघा अशा प्रकारे थोडं घट्टच वाटून घ्यायचं। तर 2 बॅचेसमध्ये हे मिक्सरमधून मी थोडं थोडं वाटून घेतलं आहे। मिक्सरमधून वाटताना यात पाणी घातलं होतं।
मिश्रण थोडं घट्ट वाटते तर यात आणखी थोडं पाणी घालून घ्यायचं। थोडं मीठ सुद्धा घालून घ्या। आधी सुद्धा यात आपण मीठ घातलं होतं, पण आणखी थोडं मीठ घालू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, असं चांगलं फेटून घ्यायचं। आता आपण याचे लगेच छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे। त्यानंतर यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि हे कपड्याने पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। आता 1 चमचा बॅटर घेऊन तव्यावर पसरून घ्यायचं। फास्ट पसरवायचं। बघा डोस्यावर जाळी छान पडली आहे। हे डोसे बनवताना यामध्ये आपण सोडा किंवा इनो काहीच घातले नाही आहे, तरी सुद्धा हे डोसे छान जाळीदार होतात। आता डोसा वरच्या बाजूने सुकला आहे, यावर थोडं तेल किंवा तूप घालायचं। तूप किंवा बटर घालून घ्या, यामुळे डोसे खूप छान लागतात। आता डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। बघा डोस्याचा रंग बदलला आहे। डोसा भाजून झाला, आता प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप सुंदर दिसतो हा डोसा आणि छान जाळीदार तयार झाला आहे। आता आपण छान कुरकुरीत डोसा बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी बॅटर थोडं पातळ केलं आहे आणि बॅटर तव्यावर असं फास्ट पसरून घ्यायचं। डोसा सुकला आहे, आता यावर तूप घालायचं। डोसा भाजून झाला आहे। डोसे तुम्ही दोन्ही बाजूनी भाजू शकता किंवा एका बाजूनी भाजले तरी सुद्धा छान कुरकुरीत होतात। डोसा काढून घेऊया। बघा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। तर अशा प्रकारे छान कुरकुरीत डोसे बनवा किंवा थोडे नरम जाळीदार डोसे बनवा। डोसे चवीला खूप छान लागतात आणि पटकन तयार होतात। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहेत। डोस्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची किंवा शेंगदाण्याची चटणी बनवा। हे डोसे सकाळी घाईच्या वेळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा एखाद्या दिवशी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवून द्या। कलरफुल डोसे मुलांना खूप आवडणार आणि हे डोसे खूप पौष्टिक आहे। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतलं आहे आणि 1 कप रवा। बारीक रवा घ्यायचा। रवा जर थोडा जाड असेल तर तो मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचा। आता यात चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं। मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता यामध्ये 2 चमचे दही घालायचं। दही सुद्धा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला यात मी 1 कप पाणी घालते, आणखी 1 कप पाणी घालायचं। यात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही। हे पीठ भिजवण्यासाठी मी आता 4 कप पाणी घातलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं पीठ मुरू द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे। रवा मुरायला थोडा वेळ लागतो। पीठ भिजवत असतानाच इथे दुसरीकडे मी गॅसवर गंजामध्ये पालक उकळायला ठेवलं होतं। पालक आधी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलं होतं। पालक फक्त 2-3 मिनिटंच उकळून घ्यायचं, जास्त वेळ शिजवायचं नाही। 2-3 मिनिटं पालक गरम पाण्यामध्ये उकळून घेतला आहे। आता हे पालक गरम पाण्यामधून काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं। पालक थंड झाला आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। 1-2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या। छोट्या मुलांसाठी डोसे बनवत असाल तर मिरची कमी घाला। यात थोडंसं पाणी घालायचं आणि याची मिक्सरमधून अगदी बारीक प्युरी करून घ्यायची। पालक 1-2 मिनिटं मी मिक्सरला फिरवून घेतलं। बघा अशा प्रकारे अगदी स्मूथ प्युरी करायची। पीठ मुरायला ठेवून सुद्धा आता 15-20 मिनिटं झाले आहे। रवा असल्यामुळे पीठ घट्ट झालं आहे। आता यात ही पालकाची प्युरी घालायची। परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। हे पीठ अजूनही घट्ट आहे। परत आता यात 1 कप पाणी घालायचं। बघा असं पातळ पीठ भिजवायचं। हे पूर्ण पीठ भिजवायला मला 4 ते 5 कप पाणी लागलं आहे। हे पीठ जर थोडं घट्ट भिजवलं की तुम्ही याचे धिरडे सुद्धा बनवू शकता आणि असं पातळ केलं की याचे छान कुरकुरीत डोसे होतात। आणि आज आपण डोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी आधी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि आता पीठ तव्यावर सोडण्याआधी गॅस मोठा करायचा। गॅस मोठा असला की डोसा टाकताना यावर छान जाळी पडते। आणि आता पीठ तव्यावर सोडून झालं की गॅस आता कमी करायचा
आणि मीडियम टू लो फ्लेमवरच डोसा छान कुरकुरीत भाजून घ्यायचा। 1 ते 2 मिनिटं लागते डोसा भाजायला। डोस्यावरून तुम्ही थोडं तेलसुद्धा लावू शकता। तवा मोठा असल्यामुळे मी गॅसवर असा हलवून घेते, यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा। डोसा भाजून झाला, आता आपण काढून घेऊया। डोसा मस्त कुरकुरीत झाला आणि जाडी पण छान पडली। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहे। एक मस्त कुरकुरीत बनवला आहे आणि एक थोडा मऊ बनवला। मऊ डोसे बनवले की त्यावर जाडी छान पडते। ह्या डोस्यामध्ये आपण मिरची घातली आहे, त्यामुळे हे कुरकुरीत डोसे असेही खायला छान लागतात, किंवा खोबऱ्याच्या, शेंगदाण्याच्या किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। तर सगळ्यात आधी इथे मी 1.5 वाटी तांदळाचे पीठ घेत आहे। यातच अर्धा चमचा मीठ टाकायचं। मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपण पीठ भिजवून घेऊयात। तर आधी यात मी 2 वाटी पाणी घालते। हे तांदळाच्या पिठाचं घावण बनवण्यासाठी जेवढं आपण पीठ घेतलं असेल त्याच्या डबल पाणी लागते। तर आपण 1.5 वाटी पीठ घेतलंय, म्हणून आपल्याला 3 वाटी पाणी लागणार आहे। पण आधी आता यात मी 2च वाटी पाणी घातलंय। बघा 2 वाटी पाणी घातल्यावर सुद्धा हे थोडं घट्टच आहे। तर आता आणखी यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं। तर टोटल आपण 3 वाटी पाणी घातलं आहे। बघा असं अगदी पातळ पीठ भिजवायचं आहे। पीठ भिजून झालं आहे। आता याचे लगेच घावण बनवून घ्यायचे। हे घावण तुम्ही बिडाच्या लोखंडाच्या तव्यावर किंवा अशा प्रकारच्या नॉनस्टिक तव्यावर बनवू शकता। तर इथे गॅसवर मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता। आता पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचे। इथे तेल लावण्यासाठी मी कांदा वापरत आहे। कांदा मधातून कट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे तेल लावून घ्यायचे। ब्रशने सुद्धा तुम्ही तव्याला तेल लावून घेऊ शकता, पण कांद्याने तेल लावून घेतले की फ्लेवर छान येतो। आता पीठ तव्यावर सोडताना आधी 2-3 वेळा ते चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण पाणी पाणीच वरती असते आणि पीठ खाली जाऊन बसते। त्यामुळे पीठ आधी व्यवस्थित हलवून घ्या आणि पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, यामुळे घावणाला जाडी छान पडते। तर पीठ आधी काठावर सोडून घ्या, त्यानंतर मधात सोडा, कारण मधात तवा जास्त गरम झाला असतो। घावण तव्यावर पसरून घेतलं की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच घावण छान भाजून घ्यायचं। बघा पूर्ण घावण्यावर जाडी छान पडली आहे। घावण वरच्या बाजूने सुकलं आहे। आता आपण हे पलटून घेऊयात। बरेच जण घावण फक्त एकाच बाजूने भाजून घेतात, तर कुठे कुठे दोन्ही बाजूने हे घावण भाजला जाते। मी दोन्ही बाजूने घावण भाजून घेते। बघा घावण दोन्ही बाजूने भाजला गेला आहे। छान पांढरं शुभ्र झालं आहे, मऊ झालं आहे। हे असे गरम गरम घावण जर एकावर एक ठेवले तर ते एकमेकांना चिटकतात। त्यामुळे घावण अशा प्रकारच्या नेटवर, जाळीवर किंवा चाळणी असते घरी, त्या चाळणीवर ठेवा आणि थंड झाल्यानंतर त्याची घडी करून ठेवा। आणखी एक घावण बनवून दाखवते। हे तांदळाच्या पिठाचे घावण अगदी झटपट तयार होतात। यासाठी आधी पूर्वतयारी करून ठेवावी लागत नाही, पीठ भिजवून ठेवावं लागत नाही। पिठामध्ये फक्त मीठ आणि पाणी टाकायचं, लगेच घावण तयार होतात। तर याच प्रकारे सगळे घावण बनवून घ्यायचे। हे घावण आधी आपण थंड होण्यासाठी ठेवलं होतं, हे आता थंड झालं आहे। घावण कडक आलं नाही आहे, मऊच आहे। तर इथे टोपलीमध्ये मी 3 घावण बनवून ठेवले। घावण बनवल्यानंतर अशा प्रकारे टोपली असेल तर त्यामध्ये ठेवा, ते एकमेकांना चिटकत नाही। तिन्ही घावण्यावर छान जाडी पडली आणि घावण खूप मऊ झाले आहेत। हे घावण असेही खायला छान लागतात, किंवा यासोबत शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी बनवून घ्या। तर ह्या घावण्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे, पाव वाटी डाळवा आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 1-2 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडंसं अद्रक, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार थोडा पाव चमचा मीठ आणि आंबट टेस्ट येण्यासाठी इथे मी थोडी चिंच घालत आहे। चिंच नसेल तर चिंचेऐवजी तुम्ही थोडं दही घालू शकता आणि शेवटी यात थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। चटणी वाटताना यात मी कोथिंबीर घातली नव्हती, तर आता यात थोडी कोथिंबीर घालते।
थोडं आणखी पाणी घालते आणि चटणी अगदी बारीक वाटून घेते। चटणी तयार झाली आहे बघा। अशा प्रकारे अगदी स्मूथ वाटून घ्यायची आणि अशी थोडी पातळ करायची, पण खूप जास्त पातळ करू नका, नाहीतर चटणीची टेस्ट बिघडू शकते। आता चटणीवर तडका घालायचा आहे। त्यासाठी इथे तडका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। यात पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरं आणि थोडी उडदाची आणि चण्याची डाळ घेतली आहे। साऊथ इंडियन चटणीमध्ये तडक्यावर अशी डाळ घालतात, चटणी खूप टेस्टी लागते। त्यानंतर यावर मी एक लाल मिरची कट करून घातली। त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आणि हा तडका आता चटणीवर घालून घेऊया। मस्त साऊथ इंडियन चटणी तयार झाली आहे। साऊथ इंडियन चटणीमध्ये दही न वापरता चिंच घालतात आणि तडक्यामध्ये अशी उडदाची आणि चण्याची डाळ घालतात, यामुळे चटणी खूप टेस्टी लागते। आता चटणी सुद्धा तयार झाली आहे, घावण सुद्धा तयार आहे। हे गरम गरम घावण चटणीसोबत छान लागतात। हे तांदळाच्या पिठाचे घावण तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, एखाद्या दिवशी जेवणासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता। घावण फिके असल्यामुळे छोटे मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। तर या प्रकारे हे तांदळाच्या पिठाचे घावण बनवून बघा।